सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 36 मध्ये स्वागत. श्रोतो, या अध्यायात आपण पाहणार आहोत की ब्राह्मण पुत्रांना कशा प्रकारे जिवंत करण्यात आलेले आहे आणि वटसिद्ध नागनाथांची कथा. यमधर्माकडून निघालेले रेवणनाथ कैलासाला गेले. तेथील महाद्वारावरील शिवगणांनी त्यांची चौकशी केली असताना ते म्हणाले की मी रेवणनाथ, तुमच्या स्वामींनी एका ब्राह्मणाचा पुत्र चोरून आणला आहे. त्या चोरट्याला शासन करून त्या मुलाला नेण्यासाठी मी आलो आहे. ते ऐकून द्वारपालांनी तुझा गुरु कोणीतरी गंधर्व असला पाहिजे असे म्हणून त्यांची हेटाळणी केली. ते ऐकून चवताळलेल्या नाथांनी माझा गुरु कोण तेच मी तुम्हाला दाखवतो, आता पहाच माझा पराक्रम असे म्हणून स्पर्शास्त्राच्या साह्याने तेथील रुद्रगणांना जमिनीत खेळवून टाकले. हे वृत्त कळताच शंकरांनी अष्टभैरवांना त्यांच्या समाचारासाठी पाठवले. रेवणनाथांनी त्यांच्यावरही स्पर्शास्त्र सोडले. भैरवांनी त्यांना जुमानले नाही, त्यांचे गण मात्र चिटकून बसले. मग भैरवांनी नाथांवर महाभयंकर असरे सोडली, पण त्या सर्वांचा बिमोड करून त्या महापराक्रमी दत्त शिष्यांनी त्या भैरवांना पुरते जर्जर करून सोडले. ते वर्तमान ऐकून संतापलेले भगवान शंकर शस्त्रसज्ज होऊन स्वतः त्यांच्यावर धावले. तेव्हा युद्ध करून वेळ आणि शक्ती वाया घालविण्यात काही अर्थ नाही असा विचार करून नाथांनी त्यांच्यावर वाताकर्षणाचा प्रयोग केला. त्या अस्त्रशक्तीमुळे शिवगण, अष्टभैरव व शिव नंदीसह मूर्छित पडले. अंतरिक्षातून भ्रमण करणाऱ्या गंधर्वांनी तो प्रकार पाहिला आणि भयभीत होऊन भगवान विष्णूंकडे जाऊन सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून श्री विष्णू त्वरेने नाथांपाशी आले आणि त्यांना शांत करून रागावण्याचे कारण विचारले. त्यांच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतल्यावर श्री विष्णूंनी त्यांची समजूत काढली व म्हणाले की नाथा, सरस्वती विप्राचे 7ही पुत्र जीवदशेमध्ये माझ्याकडेच आहेत. ते मी तुला देतो, पण त्यांच्या देहनिर्मितीचे कार्य तुलाच करावे लागेल. ते मान्य करून नाथांनी वातप्रेरक अस्त्राने सर्वांना सावध केले व विभक्त अस्त्राने शिवगणांना मुक्त केले. त्यानंतर विष्णूंनी दिलेले ते 7ही प्राण घेऊन ते सरस्वती ब्राह्मणाच्या घरी गेले. तेथे त्यांच्याकडून त्यांच्या मृत पुत्राच्या देहाचा मेणासारखा मऊ लगदा करून घेतला. त्यापासून 7 लहान पुतळे तयार केले आणि संजीवनी प्रयोग करून ते 7ही प्राण त्यामध्ये घातले. त्यामुळे ती 7ही बालके जिवंत झाली. ते पाहून सरस्वती व जान्हवीचा आनंद गगनात मावेना. त्यांनी कृतज्ञतेने नाथांना वंदन केले. 12व्या दिवशी त्या सर्वांचे थाटात बारसे करण्यात आले. पुढे त्या 7ही भावांना नाथांनी अनुग्रह दिला. कालांतराने विटेगाव हेच रेवणनाथांचे कार्यक्षेत्र झाले. वटसिद्ध नागनाथांची कथा. पूर्वी सरस्वतीविषयी ब्रह्मदेवांच्या मनात कामभाव निर्माण होऊन त्यांचा वीर्यपात झाला. ते वीर्य एका सर्पिणीच्या मस्तकावर पडले. भक्ष समजून तिने ते गिळले. त्यापासून तिला गर्भ राहिला. त्यात अविर्होत्र नारायणांनी संचार केला. ही गोष्ट जन्मेजयाच्या सर्पसत्रात गुंतलेल्या आस्तिक मुनींच्या लक्षात आली. तेव्हा तिचे प्राणरक्षण करण्यासाठी त्यांनी तिला एका वटवृक्षाच्या ढोलीत लपवले आणि त्याच्या भोवती वज्रास्त्राची योजना करून ते हस्तिनापुराला परतले. तेथे ऋषींची गुप्त बैठक घेऊन वटवृक्षातील सर्पिणीचा वृत्तांत सांगून तिला मारू नये अशी विनंती केली. कालांतराने पद्मिनी नामक त्या सर्पिणीने एक अंडे घातले आणि तक्षकाची ती कन्या पाताळात निघून गेली. त्या अंड्यातून एक तेजस्वी बालक जन्मला. त्याचे रडणे ऐकून पत्रावळींसाठी वडाची पाने नेण्यास आलेला कोशधर्म नावाचा ब्राह्मण इकडे तिकडे पाहू लागला. तेवढ्यात स्वर्गस्थ देवांनी आकाशवाणी केली, या वडाच्या ढोलीतील दिव्य बालकास तू घरी ने. तो अविर्होत्र नारायणांचा अवतार आहे. त्याचे संगोपन कर. त्याचे वटसिद्ध नागनाथ असे नाव ठेव. त्याच्यामुळे तुझी गरिबी जाऊन तुला ऐश्वर्य प्राप्त होईल. त्यानंतर त्यांनी बाणाने तो वटवृक्ष मोडून खाली पाडला. त्यामुळे त्याच्या पोकळीतील बालक ब्राह्मणाच्या दृष्टीस पडले. कोशधर्म्याने त्याला उचलून आपल्या घरी नेले. त्याला आपल्या पत्नीकडे सुरादेवीकडे दिले. त्याचा समग्र वृत्तांत सांगितला. त्यामुळे तिच्याही मनात वात्सल्य भाव निर्माण झाला. त्यांनी त्याला पाळण्यात घालून त्याचे वटसिद्ध नागनाथ असेच नाव ठेवले. 7व्या वर्षी त्याची मुंज केली. एके दिवशी नागनाथ काशी विश्वेश्वराच्या देवळासमोर आपल्या सवंगड्यांसमवेत लुटपुटीच्या मेजवानीचा खेळ खेळत होता. मुलांना लटकाच आग्रह करून वाढत होता. ती मुलेही पुरेपुरे म्हणून खोट्या खोट्या ढेकरा देत होती. जवळ उभे असलेले दत्तप्रभू ती गंमत पाहत होते. बालरूप घेऊन तेही त्याच्यापाशी गेले व अतिथीला भोजन द्या असे म्हणाले. तेव्हा मुले त्याला हुसकावून लावू लागली, पण नागनाथांनी त्यांची समजूत काढून त्या अतिथीला सन्मानाने खाली बसवले. त्यांना खोटी खोटी अंघोळ घातली, त्यांची पूजा केली व जेवायलाही घातले. त्या उपचारांनी संतुष्ट झालेल्या दत्तप्रभूंनी अंतर्ज्ञानाने तो अविर्होत्र नारायण असल्याचे जाणले. त्यांनी त्याला तू मनात आणशील तो पदार्थ उत्पन्न होईल. तो पदार्थ सवंगाड्यांना खाऊ घाल, पण स्वतः खाऊ नकोस असे सांगून एक मंत्र दिला आणि निघून गेले. त्या सिद्धीने तो आपल्या मित्रांना रोज पक्वाने खाऊ घालू लागला. त्यामुळे मुले घरी जेवण करीनाशी झाली. याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी जे सांगितले ते ऐकून त्या मुलांच्या पालकांना मोठे नवल वाटले. या प्रकारची प्रत्यक्ष शहानिशा करून त्या पालकांनी तो अद्भुत प्रकार कोशधर्म्यास सांगितला. या संदर्भात त्यांनी नागनाथांना विचारले असता त्यांनी घाटावर घडलेला सर्व वृत्तांत सांगितला.
तो ऐकून कोशधर्म्याला आपल्या मुलावर दत्तप्रभूंची कृपा झाल्याचे लक्षात आले. मग त्यांनीही अतिथीपूजनाचा नियम केला. येईल त्याला नागनाथांकडून भोजन देऊ लागले. काही दिवसांनी नागनाथाला दत्त दर्शनाची उत्कंठा लागली. त्याने त्यांच्या दिनचर्येविषयी जाणून घेतले. ते कोल्हापुराशिवाय कुठेही भिक्षा मागत नाहीत हे कळताच तेथे गाव भोजन घालण्यास कोणीही घरी अन्न शिजवणार नाही असे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांना अन्नछत्राच्या ठिकाणी यावेच लागेल. माझ्याप्रमाणे ते ही सिद्धान्न खाणार नाहीत, हीच त्यांची ओळखण्याची खूण आहे असा विचार करून ते कोल्हापूरला गेले. तेथे एका पुजाऱ्याला गावजेवण घालण्याचा आपला संकल्प सांगितला आणि त्याच्याकडून होकार मिळताच सिद्धी सामर्थ्यावर सर्व सिद्धता करून ठेवली. तर अशा प्रकारे श्रोते हो, वटसिद्ध नागनाथ हे आता दत्तप्रभूंना मिळण्यासाठी त्यांनी एक प्लॅन केलेला आहे. पाहूया आता त्यामध्ये पुढे अध्यायात काय होत आहे. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.